हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण इथे तांदळाची खीर बनवणार आहे। इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत मी, हे बघा। आणि जुनी आठवण आली मला आजीची खीर बनवताना। इथे मी ना 3 चमचे तांदूळ भिजायला ठेवलेत 1 तासापूर्वी। माझी आजी पण आहे ना लहानपणी अशीच खीर बनवायची पाट्यावरती वाटून, आणि त्याच्यामध्ये काय ते फक्त आणि अशी दरदरीच वाटून घ्यायची, कारण का मी माझ्या आजीच्याच पद्धतीने केले। पण आजी वगैरे ड्रायफ्रूट वगैरे तेव्हा कुठले ड्रायफ्रूट वगैरे काय, मस्त वेलची सुंठ आणि साखर घालून करायची। तेव्हा खोबरं वगैरे काय दूध घरचं भरपूर असायचं। तर मी वेलची घेतलेली आहे, थोडं जायफळ आणि ड्रायफ्रूट, आपलं हे गावरान घी आहे, तूप आहे आपलं। त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट चांगले भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत असे, म्हणजे आपली खीर चांगली लागते। आणि हे सुकं खोबरं पण थोडंसं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे, खिसून घेतलेलं आहे। ओलं खोबरंही तुम्ही टाकू शकता, ओल्या खोबऱ्याने पण छान होते, पण मी सुकं खोबरं टाकलंय त्याच्यामध्ये। आणि हे तांदूळ आहेत ना मी असे दरदरेच मिक्सरला वाटून घेतलेत, आणि थोडेसे असे अख्खेच ठेवले होते, म्हणजे ते छान वाटतं असं खीरमध्ये प्यायला। हे अगोदर चांगलं असं शिजवून घ्यायचं, नंतर ना दूध टाकायचं त्याच्यामध्ये। बघा हे दूध टाकून घेतलं याच्यामध्ये, पाव लिटर दूध असेल, आणि आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची याच्यात। आणि हे बघा इथे मी जायफळ आणि विलायची, जायफळ खिसून घेतलेलं आणि विलायची बारीक करून, आणि साखर आपल्याला किती गोड हवे तेवढ्या प्रमाणे टाकायचं। आमच्या गावाला कोणी पाहुणा रावळा आला तरच अशी खीर वगैरे, आणि आठवड्यातून एकदा चपाती व्हायची फक्त। मग काय चपाती केलं म्हणजे आम्हाला खूप असं मोठं वाटायचं, आणि तेव्हा आम्ही चपाती बरोबरच खीर खायचो। हे मी केसर थोडंसं दुधात टाकलं होतं भिजायला। चपाती म्हटलं की लय मोठा जीव व्हायचा आमच्यात, आठवड्यातून एकदा चपाती व्हायची, कोणी पाहुणा रावळा आला तरच। आम्ही खूप चपाती चोर होत्या चपाती केली की मी चोरून ठेवायचे। बघा इथे आपली खीर तयार झालेली आहे।